नमस्कार मंडळी, मी साई घेऊन आज आपल्या समोर असा एक नवीन वेगळा ब्लॉग घेऊन आलोय. मित्रांनो, आपण रत्नागिरीत राहतो, पण रत्नागिरीतली ही प्रथा आपल्याला माहित नाही. आपण आलोय आता जाकी मिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई मंदिरात आणि एक अशी वेगळी प्रथा जी महाशिवरात्रीला सुरू होते आणि त्या महाशिवरात्रीनंतर थोडक्यात असं म्हणता येतं की आज जाकी मिऱ्यावाल्यांच्या शिमग्याला सुरुवात झाली. मित्रांनो, त्या प्रथेबद्दल आज आपण इकडच्या मानकरी, गावकरी आणि ग्रामस्थांकडनं ऐकूया. दादा, काय ही प्रथा आहे नेमकी? सांगायचं झालं तर 1913 पासून हे देवस्थान स्थापन झालं. त्या देवस्थानमध्ये महाशिवरात्रीपासून आमचा शिमगोत्सव चालू होतो. या शिमगोत्सवामध्ये एक पहिली आमची प्रथा आहे, ती म्हणजे वाऱ्यावरून पाणी आणायचं. म्हणजे आमची डोंगरात दोन स्थळं आहेत, एक जलकुंड आहे, त्या जलकुंडातून आम्ही पाणी घेऊन येतो आणि ते ह्या गादीवर रुजू करतो. त्याप्रमाणे आमची ही प्रथा आज 1913 पासून सतत चालू आहे. त्याच्यामध्ये कधीही खंड पडलेला नाहीये आणि सर्व जाकीमिऱ्या गावचे ग्रामस्थ, मानकरी हे सर्व यामध्ये सहभागी असतात आणि मोठ्या संख्येने हा उत्सव आम्ही साजरा करतो आणि शिमगोत्सवाला सुरुवात करतो. त्याच ठिकाणून म्हणजे समुद्राच्या बाजूला असलेल्या गोड्या पाण्याच्या ठिकाणून आपण का आणलं जातं ते पाणी? तर मुळात असं आहे की महाशिवरात्रीला जे पाणी आणलं जातं ते पाणी आणणं म्हणजे देवीच्या मूळ स्थानावरून त्यांना असलेल्या मंदिरातल्या गादीवरती आणण्याची ही प्रथा आहे. तुम्ही बघितलं असेल संपूर्ण परिसर हा खडकाळ आणि डोंगराळ परिसर आहे. चारी बाजूला खारं पाणी आहे समुद्राचं. अशा ठिकाणी वीर जरी मारली तरी तिथे मचूळ पाणी लागतं. परंतु हे देवीचं स्थान, तिथे उमंगस्थान असल्यामुळे तिथे अखंड स्रोत पाण्याचा, हा गोड्या पाण्याचा स्रोत चालू राहतो आणि हे तिथे देवीचं उमंग असल्यामुळे तिथूनच आम्ही हे पाणी दरवर्षी आणण्याची आमच्याकडे पूर्वांपार प्रथा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तुम्ही पूजा अर्चा वगैरे कशा प्रकारे करता? नमस्कार. त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्याची प्रथा म्हणजे मानकरी आणि गुरव हे जाऊन तिथे देवीची पूजा अर्चा करतात. सगळे नारळ वगैरे सगळं महाप्रसाद पेढ्यांचा प्रसाद वगैरे असतो, तो सगळा हे करून आरती वगैरे करण्यात येते. आरती झाल्यानंतर सगळा प्रसाद वाटून आम्ही तिथलं जलपाणी घेऊन आम्ही देवळामध्ये येतो. नेमकी ही आख्यायिका काय आहे? की महाशिवरात्र त्या दूषित पाण्याने त्यापासून हे पाणी आणलं जातं. हे दोन देवीचे होते असतात. एक नवरादेवीची होती असते, एक पवनादेवीची होती असते. हे दोन्ही होत्या जे जलकुंड आहे वरती नवलाईचं, तिथे पहिला कार्यक्रम केला जातो, पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर झाल्यानंतर आम्ही पवनादेवीकडे येतो. आम्ही आता मिऱ्यावर या ठिकाणी जी देवाची पूजा वगैरे झाली, आता ह्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातोय. आमच्याबरोबर मित्र परिवार आहे सगळा. रोशन, निखिल, सल्प्या, सौरभ. हे सौरभ पेढे खातोय. नवलादेवी माते की जय. या ज्या वाटा आहेत ना, अतिशय डेंजर, म्हणजे विचार करू शकत नाही तुम्ही. बाकी बघायची सगळी गँग तशी तिथे चालत हे खाली जे पावलाच्या ठशासारखं दिसतंय ना, त्याला इकडे गमतीत मारुतीचं पाऊल म्हणतात. पहिल्या स्थानावर ज्याप्रमाणे पूजा अर्चा झाली त्याचप्रमाणे दुसऱ्या स्थानावर सुद्धा पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर आरती केली जाते आणि गाराणी घातली जातात. गुरव मामाला फोटोच घेतला ना, त्यामुळे ते खुश होते. गुरव मामा, ओ पांढरा पेढा. आम्ही पेढ्यावर भागवलं आणि त्यानंतर सर्वांनी अल्पोपहार घेतला, मस्तपैकी गोड असा शिरा. आणि त्यानंतर आता दमलो आम्ही, तर इकडच्या टीम मेंबर कडून रिफ्रेशमेंट म्हणून हे योजकचं कैरीपण कोकम सरबत वगैरे केलं होतं. अतिशय चविष्ट आणि एकदम पावर चढते याच्यात. थँक्स टू योजक आणि थँक्स टू भिडे परिवार आणि थँक्स टू ऑल फ्रेंड्स. एक गोष्ट ह्यांची आवडली मला, आपण केलेला कचरा आपणच उचलून आपणच ती जागा स्वच्छ ठेवायची, तर बाकी लोक सुद्धा हेच करतील. गुड मित्रांनो, गुड. त्यानंतर देवाचं पाणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि मंदिरात पोहोचलो. त्या ठिकाणी पाय धुवून आणि आरती ओवाळून त्या ओट्या देवळामध्ये घेण्यात आल्या.
ओट्या गाभेऱ्यात ठेवून त्यानंतर कलश देवींच्या बाजूला मांडण्यात आला. त्याची यथायोग्य पूजा करण्यात आली. त्यानंतर गुरव काकांनी आरतीची सुरुवात केली. अतिशय सुंदर आणि मनाला भिडणारी अशी धूप आरती. मित्रांनो, अशाप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची सांगता ही सर्वांनी मनोभावे मंदिरात केली. तर मग मित्रांनो, ही प्रथा, ही जाकीमिरा गावातील शिमगोत्सवाची ओळख आपल्याला कशी वाटली हे नक्की आपल्या कमेंटमध्ये मला कळवा. आणि ह्या प्रथेत पुढच्या वर्षी आपण नक्की सामील व्हा, मोठ्या संख्येने सामील व्हा आणि आनंद लुटा. पण येताना मात्र या ठिकाणी पावित्र्य जपा. चला, पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.